नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मकर संक्रांती ही यावर्षी 14 जानेवारी 2026 तर या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि या दिवशी तिळाला खूप महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी तिळाचे काही उपाय आपल्याला करायचे असतात आणि यामुळे तिळाचे उपाय आपण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, संकट, दुःख हे कमी होऊन आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी भरभरून आपल्याला मिळत असते. त्यासोबतच मकर संक्रांतीचा दिवस हा दानासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे या दिवशी तिळाचा उपाय आपल्याला तर करायचेच आहेत, त्यासोबतच काही वस्तूंचे आपल्याला दान देखील करायचे आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा आपल्याला अगदी सोपा उपाय आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मकर संक्रांती तर या दिवशी सूर्यदेव हे आपल्या मुलगा शनिदेवांच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्यामुळे मकर ही शनिदेवांची रास आहे. तसेच सूर्य आणि शनी हे शत्रुग्रह मानले जातात आणि त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतील जे शनी आणि सूर्यदेवांची जी स्थिती आहे तर ती मजबूत होते आणि परिणामी आपल्यावर येणारे जे काही दुःख असतात तर ते टळले जातात. आणि मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण भारतामध्ये विविध नावाने तो ओळखला जातो आणि साजरा देखील केला जातो. पण या दिवशी मात्र दान हे केलेच जाते. काही शुभ दिवशी आपल्याकडून दान हे व्हायलाच हवे. दान केल्याने आपला पितृदोष हा कमी होतो असे म्हटले जाते आणि त्यामुळेच काही शुभ दिवशी प्रत्येकाने थोडंफार का होईना दान हे करावे आणि प्रत्येकालाच थोडाफार पितृदोष हा असतोच आणि तो कमी होणे खूप गरजेचं आहे. रोज आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा होत नाही, पण असे काही शुभ दिवस असतात की त्या दिवशी आपण आवर्जून आपला पितृदोष कमी होण्यासाठी आपल्या पितरांसाठी देखील सेवा आणि काही दानधर्म देखील करावे. कारण पितरांना प्रसन्न करणं खूप अवघड आहे आणि त्यामुळेच असे काही छोटे छोटे उपाय आणि दान हे आपल्या पितरांसाठी हे आवर्जून करावे. आणि अशा काही शुभ दिवशी आपण जर हे उपाय केले तर आपला पितृदोष जातो आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतात किंवा कोणत्याही अडचणी या आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि सूर्य हा वर्षातून 12 वेळेस आपली राशी बदलत असतो आणि या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे त्याला मकर संक्रांती असे नाव दिले गेले. तर मकर संक्रांतीला पांढऱ्या तिळांचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर या दिवशी घरातील सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि भोगीच्या दिवशी पण आपल्याला पांढरे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. तर एका पितळाच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे, हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याकडे तोंड करून सूर्यांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवांची आपण पूजा करत असतो. तर देवांची पूजा झाल्यानंतर देखील आपल्याला देवांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य देखील आपल्याला ठेवायचा आहे. त्यासोबतच या दिवशी स्वयंपाकामध्ये देखील आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे. म्हणजे भाजीमध्ये, चपातीमध्ये देखील आपल्याला तिळाचा वापर हा करायचा आहे. म्हणजेच या दिवशी प्रत्येक स्वयंपाकामध्ये जसे अंघोळीच्या पाण्यामध्ये तर अशा आपल्याला तिळाचा वापर हा करायचा आहे. तर या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे आणि तीळ हा गरम पदार्थ समजला जातो आणि थंडीचे दिवस असतात त्यामुळे तिळाचा वापर या दिवशी केला जातो. तसेच या दिवशी गरजूंना थोडे का होईना तीळ तुम्ही दान करा. तर या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे. तर आवर्जून तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींचे पालन करा आणि त्यासोबतच हा तिळाचा उपाय देखील आपल्याला करायचा आहे. तर यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि यश मिळेल.